फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना हॅपी मदर्स डे। सर्वांचं आपल्या आईवरती खूप प्रेम असतं आणि प्रत्येक आई आणि वडिलांचं आपल्या मुलांवरती खूप प्रेम असतं। त्याच्या रिटर्नमध्ये त्यांना काहीही नको असतं आणि बरेचसे कपल्स प्रेग्नन्सीचा अनुभव घेण्यासाठी खूप आतुर असतात, पण बऱ्याचशा कारणामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही। पण कधी ना कधी त्यांच्या आयुष्यात प्रेग्नन्सीचा सुखाचा क्षण नक्कीच येतो आणि एकदा का प्रेग्नन्सी राहिली तर प्रत्येक कपल आतुर असतात की फर्स्ट हार्टबीट कधी आपल्या बाळाचं सुरू होतं आणि त्यांना खूप आतुरता लागलेली असते की आपल्या बाळाचा हार्ट सुरू झाल्यानंतर सर्वात पहिले त्याच्या मूवमेंट्स आपल्याला कधी जाणवायला लागतात। एकतर प्रेग्नन्सी लवकर राहत नाही आणि राहिल्यानंतर हार्ट सुरू झालं म्हणजे कन्फर्म होतं की आपलं बाळ हे चांगलं आहे आणि आता आपल्याला प्रेग्नन्सी सुरू होणार आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बाळाचे हार्टबीट जनरली 5व्या ते 6व्या हप्त्यामध्ये सुरू होतात। बऱ्याचशा कपल्सला लेट प्रेग्नन्सी असली तर हार्टबीट 6व्या किंवा 7व्या हप्त्यामध्ये येऊ शकतात, पण काही कपल्सचं बाळ खूप स्ट्रॉंग असतं। अगदी 5व्या हप्त्यात प्रेग्नन्सीच्या त्यांना हार्टबीट येतात आणि तो एकदम सुखाचा क्षण असतो आणि एकदा का हार्टबीट आले की सर्वांना आतुरता लागते की बाळाची हालचाल कधी सुरू होते आणि जेव्हा पहिली हालचाल बाळाची आईला जाणवते तर तो त्यांच्या आयुष्यातला प्रेग्नन्सीतला सर्वात सुखाचा क्षण असतो। तर बाळाची सर्वात पहिली हालचाल 16व्या ते 20व्या हप्त्यामध्ये होते। 16वा ते 20वा हप्ता म्हणजे 4था ते 5वा महिना आणि या महिन्यामध्ये म्हणजे 16 ते 20व्या हप्त्यामध्ये बऱ्यापैकी बाळ तयार झालेलं असतं आणि जेव्हा बाळाच्या किक्स आईला लागतात तेव्हा तो सर्वात सुखाचा क्षण असतो आणि हे सर्व सुखाच्या क्षणाचे अनुभव करण्यासाठी प्रेग्नन्सी राहिली की पहिली प्रेग्नन्सी मधले पहिली सोनोग्राफी ही प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यामध्ये केली जाते, म्हणजे 5व्या ते 6व्या हप्त्यामध्ये की फिटल पोल आणि त्याचे हार्टबीट किती आहे हे तपासण्यासाठी आणि बाळाची हालचाल आणि डेव्हलपमेंट कशी आहे यासाठी कलर सोनोग्राफी 4थ्या महिन्यामध्ये किंवा 5व्या महिन्यामध्ये केली जाते। आणि लास्ट बट नॉट लिस्ट, ज्यांनाही प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम आहे, नो डाऊट कधी ना कधी तुमच्या आयुष्यात सुद्धा प्रेग्नन्सीचा अनुभव येणार आहे, तेव्हा आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि परत एकदा सर्वांना हॅपी मदर्स डे।